वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि आनंदाची बातमी आहे सर्व अभ्यागतधारकांसाठी. काय आहे महत्त्वाचे अपडेट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणता बदल जो आहे करण्यात आलेला आहे आणि शिक्षक भरतीमध्ये नवीन नियम जो आहे लागू करण्यात आलेला आहे. आता या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे 2025 मध्ये सुद्धा लागू होणार, इथून समोरच्या पद भरतीमध्ये सुद्धा लागू होणार आहे. म्हणजे नवीन सुधारणा करण्यात आलेली आहे. काय आहे नवीन सुधारणा ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. कोणाला फायदा होणार आहे कोणाला नाही तुम्हाला कळणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे ती शिक्षक भरती 2025 मध्ये आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी उमेदवारांच्या हितासाठी करण्यात आलेल्या आहे 2025 मध्ये. उदाहरणार्थ IPR विद्यार्थ्यांना संधी सुद्धा यावर्षी देण्यात आली होती. नंतर काही गोष्टींमध्ये जे आहे प्राधान्यक्रम सुद्धा लिमिटेड करण्यात आले होते. प्राधान्यक्रम लिमिटेड याच्यासाठी करण्यात आले होते कारण की उमेदवार काही ठिकाणी उमेदवार निवड होऊन सुद्धा जे आहे जात नव्हते. मग अशा ठिकाणी पदसंख्या रिक्त राहू नये त्याच्या संदर्भातच प्राधान्यक्रम लिमिटेड करण्याची जी आहे सुविधा देण्यात आली होती. फक्त मात्र एवढं आहे की प्राधान्यक्रम लिमिटेड केल्यानंतर प्राधान्यक्रम अगोदर विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू. तर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 50, विथ इंटरव्ह्यूसाठी 50 होते. पण विदाऊट इंटरव्ह्यूचे पसंतीक्रम वाढून 100 करण्यात आलेले आहे. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला 100 पसंतीक्रम मिळणार आहे आणि विथ इंटरव्ह्यूसाठी मात्र 50 पसंतीक्रम आहे. ठीक आहे. आता 50 पसंतीक्रम पुरेसे नाहीत ही उमेदवारासाठी किंवा सर्व अभ्यागतधारकांसाठी जे आहे खूप चिंतेची बाब आहे. याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. कदाचित जर शासनाच्या मनामध्ये आलं तर यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि पसंतीक्रम कदाचित जे आहे वाढून मिळू शकतात. आता ते मिळणार किंवा नाही मिळणार ते बघावं लागेल. पण अजून काही सुधारणा ज्या आहेत शिक्षक भरतीमध्ये करण्यात आल्या. वेळोवेळी ज्या गोष्टी हव्या होत्या वेगवेगळे शासन निर्णय आले, वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. रिक्त पदांचा तपशील सुद्धा मे 2026 पर्यंत लागू करण्यात आला. संच मान्यता 2025-26 नुसार पद भरती केल्या जाणार आहे. जास्तीत जास्त जागा वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे. जास्तीत जास्त आस्थापना यावर्षी शिक्षक पद भरती 2025-26 मध्ये येणार आहे. या सगळ्या गोष्टी बघता की एक पॉझिटिव्ह चित्र असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जी शिक्षक भरती होते 2025-26 मध्ये टप्पा 1 जो राबवण्यात येणार आहे तो मात्र सर्व शिक्षक अभ्यागतधारकांसाठी जे आहे चांगल्या पद्धतीचा जास्तीत जास्त जागांचा व्हावा आणि लवकरात लवकर पूर्ण व्हावा ही जी आहे सर्व अभ्यागतधारकांची इच्छा आहे. आणि ती लवकरात लवकर जे आहे या सगळ्या गोष्टी व्हाव्या आणि लवकरात लवकर नियुक्ती जी आहे सर्व जे अभ्यागतधारक जे आहेत जे शिक्षक होण्याचं स्वप्न पाहतात त्यांचं मात्र स्वप्न जे आहे पूर्ण व्हावं. आता या सगळ्या गोष्टी होत असताना अजून काही नवीन नियमावली जी आहे आलेली आहे शिक्षक पद भरती 2025-26 पासून आणि ती कोणती आहे ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचे 2 बदल करण्यात आलेले आहे. ते कोणते बदल आहे काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक लक्षात ठेवा. सगळ्यात पहिला महत्त्वाचा सुधारित नियम जो असणार आहे शिक्षक भरतीमध्ये तो असणार आहे यावर्षी पासून शिक्षक पद भरतीमध्ये मुलाखतीसह हा जो प्रकार आहे मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूसाठी ज्या संस्था येणार आहे त्या संस्थेसाठी जर तुम्ही मुलाखतीसाठी गेले तर त्यावेळेस मुलाखतीचा जो रेशिओ असणार आहे म्हणजे एका जागेसाठी किती उमेदवार पाठवले जाणार तर एका जागेसाठी जवळपास 3 उमेदवार पाठवले जाणार. म्हणजे 1:3 हा रेशिओ जो आहे कन्फर्म करण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी 1:10 होता, नंतर 1:5, नंतर 1:3. तर आता जो आहे फायनलाइज करण्यात आलेला आहे 1:3 हा रेशिओ असणार आहे. एका जागेसाठी 3 उमेदवारांना पाठवले जाणार आहे. आता याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट असा आहे की तुम्ही जे पसंतीक्रम दिलेले आहे त्यामध्ये तुमचे जे पहिले 3 पसंतीक्रम आहे ते विचारात घेतले जाणार आहे. म्हणजे तुम्ही समजा उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6 असे पसंतीक्रम दिले तर त्यानुसार तुमचं पहिला, दुसरा आणि तिसरा पसंतीक्रम जो आहे विचारात घेतला जाणार आहे. म्हणजे तुमचे पहिले 3 पसंतीक्रम जे आहे त्यांना विचारात घेऊन तुमची निवड ज्या संस्थेवर होणार त्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावलं जाणार. तुमची जर निवड झाली तर त्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि नंतर तुमची निवड यादीमध्ये तुमचं नाव येणार. संस्था तुम्हाला रेकमेंड करणार आणि नंतर पवित्र पोर्टल थ्रू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे आहे तुम्हाला नियुक्ती देण्यात जाणार त्या संस्थेमध्ये. ठीक आहे. आता 1:3 रेशिओ होता आणि तुमचे पहिले 3 पसंतीक्रम जे आहे विचारात घेतला जाणार आहे. दुसरा जो नियम आहे पहिल्याच नियमामध्ये दुसरा जो सब पॉईंट आहे तो असा आहे की ही जी नियुक्ती आहे समजा तुमची निवड झाली, तुम्ही एखाद्या संस्थेवर गेले, तुम्ही इंटरव्ह्यू दिला, तुमचं अध्यापन कौशल्य जे आहे आणि नंतर सोबत मुलाखत झाली तुमची तर त्यावेळेस तुम्हाला जे आहे नियुक्ती देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती 45 दिवसाच्या आतमध्ये करणं बंधनकारक आहे. म्हणजे ही सुद्धा आनंदाची बातमी आहे अभ्यागतधारकांसाठी. शिक्षक भरती प्रक्रिया थोडी लांबणीवर पडते किंवा तिला थोडा कालावधी जास्त लागतो कोणत्याही गोष्टीला, पण इथं मात्र
तुम्हाला 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला नियुक्ती देण्यात जाणार आहे किंवा त्या पूर्ण प्रक्रिया ज्या असतील नियुक्तीच्या त्या सर्व प्रक्रिया 45 दिवसाच्या आतमध्ये करणं बंधनकारक असणार आहे। हा दुसरा नवीन सुधारित नियम आहे। तिसरा जो नियम आहे तो आहे, जर समजा एखाद्या संस्थेवर जर समजा उमेदवार उपलब्ध झाले नाही किंवा उमेदवार आले नाही किंवा काही कारणास्तव उमेदवारांची निवड करण्यात आलेली नाही, तर त्यावेळेस ती जी रिक्त पदांची माहिती आहे ती रिक्त पदांची माहिती जी आहे पवित्र पोर्टलला कळवणे बंधनकारक असणार आहे। म्हणजे त्या सुद्धा जागा ज्या आहेत त्या जागांचा नंतर विचार केला जाईल पुढच्या राऊंडसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी आणि त्या गोष्टीचा सुद्धा फायदा अभियोगधारकांना होणार आहे। चौथा जो नियम आहे तो आहे, जर समजा तुमची कोणत्याच ठिकाणी निवड झाली नाही, उदाहरणार्थ तुम्ही पसंतीक्रम दिलेल्या संस्थांमध्ये तुमची निवड झाली नाही, तर तुम्ही त्यावेळेस म्हणाल की आमची निवड जर समजा एखाद्या संस्थेमध्ये आम्ही पसंतीक्रम दिला त्या संस्थेमध्ये आमची निवड झाली नाही, तर मग त्यावेळेस आमचं काय केलं जाईल, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला इतर ठिकाणी जे आहे रेकमेंड केल्या जाईल पवित्र पोर्टल थ्रू। म्हणजे जर एखाद्या उमेदवाराची निवड नाही झाली तर पवित्र पोर्टलनुसार त्या उमेदवाराची निवड गुणवत्तेनुसार म्हणून राहिलो मी गुणवत्तेनुसार त्या उमेदवाराची निवड इतर ठिकाणी केल्या जाईल पवित्र पोर्टल थ्रूनुसार मुलाखतीसाठी आणि अध्यापन कौशल्यासाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे। ठीक आहे, तर हे 4 प्रमुख महत्त्वाचे बदल आहे। आता अजून एक महत्त्वाचा बदल आहे जो सुद्धा उमेदवारांसाठीच फायद्याचा आहे। कोणता आहे बघा, दुसरा जो महत्त्वाचा बदल, मी पहिला जो बदल सांगितला त्याच्यामध्ये 4 बदल होते प्रमुख, ते मी तुम्हाला सांगितले। आता आहे दुसरा बदल ज्याच्यामध्ये जर समजा काही गोष्टी ज्या आहेत मागच्या पदभरतीमध्ये निदर्शनास आल्या त्यानुसार हा नवीन सुधारित नियम जो आहे लागू करण्यात आलेला आहे। आता त्याच्यामध्ये काय दिसलं मागच्या पदभरतीमध्ये की जर समजा एखाद्या उमेदवाराची नियुक्ती झाली तर ती नियुक्ती नाकारण्यात आली किंवा मग काही ठिकाणी नियुक्ती झाली पण ती प्रलंबित ठेवल्या गेली। मग या 2 गोष्टीमुळे काय केलं गेलं, त्याच्यामध्ये आता हा नियम जो होता किंवा नियुक्ती नाकारणे किंवा प्रलंबित ठेवणे या गोष्टींमध्ये सुधारणा करून काय केलं जाणार आहे, तर 2 वर्षासाठी जे आहे अशा संस्थेवर जे आहे कार्यवाही केला जाणार आहे। 2 वर्ष म्हणजे येणाऱ्या 2 वर्षासाठी अशा संस्थेवर कार्यवाही केल्या जाणार आहे। सोबत जे आहे जर समजा त्यांनी नियुक्ती नाकारली किंवा प्रलंबित ठेवली तर त्यावेळेस मात्र कॅन्सल सुद्धा केल्या जाणार आहे 2 वर्षासाठी त्या संस्थेची पदभरती जी आहे ती। तर अशा पद्धतीचा हा सुधारित नियम असणार आहे। आणि हा सुधारित नियम कधीपासून लागू केला जाणार आहे, तर हा सुधारित नियम लागू केला जाणार आहे 2025 शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 या भरतीला सुद्धा आणि यानंतर ज्या काही पदभरती होणार आहेत म्हणजे याच्यामध्ये ज्या काही टप्पे असणार आहे शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 टप्पा 1 टप्पा 2 साठी आणि येणाऱ्या ज्या काही पुढच्या पदभरत्या असतील त्या सगळ्या पदभरतींसाठी जे आहेत ही नवीन नियमावली जी आहे लागू केल्या जाणार आहे। आणि याच्यावर जे आहे हे जे शासन परिपत्रक आहे किंवा हा जो निर्णय आहे शासन निर्णय याच्यावर आबासाहेब कवळी जे आहेत उपसचिव महाराष्ट्र राज्य यांची सिग्नेचर सुद्धा आहे। हा शासन निर्णय जो आहे तुम्हाला मिळून जाणार आहे। आय होप ही जी नियमावली आहे या नियमामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली की उमेदवारांसाठी किंवा अभियोगधारकांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की इथून समोर जर समजा तुम्ही मुलाखतीसह हा प्रकार निवडला आणि जर तुम्ही मुलाखतीसाठी गेले तर त्यावेळेस कमी विद्यार्थ्यांनाच तिथं बोलवलं जाणार आहे। एकाच 3 उमेदवारांना बोलवल्यानंतर त्या 3 उमेदवारांपैकी जे आहे एका उमेदवाराची निवड करणं बंधनकारक आहे। नंतर पहिले तुम्ही जे प्राधान्यक्रम द्याल त्यातले प्रमुख 3 पहिले सुरुवातीचे प्राधान्यक्रम जे आहेत ते विचारात घेतला जाणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आहे तुमची 45 दिवसाच्या आत जे आहे नियुक्तीची कार्यवाही जे केल्या जाणार आहे लवकरात लवकर। तिसरा जो मुद्दा आहे तो आहे रिक्त पदांची माहिती जी आहे पवित्र पोर्टलला कळवावी लागणार आहे। नंतर आहे जर तुमची निवड झालीच नाही कुठे तर पवित्र पोर्टल मार्फत तुमची दुसऱ्या ठिकाणी गुणवत्तेनुसार शिफारस केला जाणार आहे। आणि नंतर सगळ्यात शेवटचा बदल जो आहे तो जर नियुक्ती नाकारली किंवा जर समजा प्रलंबित ठेवली तर अशा संस्थेवर कार्यवाही केला जाणार आहे। 2 वर्षासाठी त्या संस्थेची जी काही भरती असेल ती मात्र कॅन्सल केला जाणार आहे। म्हणजेच त्या संस्थेवर थोडक्यात ते जे पद आहे ते मात्र कॅन्सल केलं जाणार आहे। तर आय होप ही पूर्ण नवीन नियमावली जी आहे ते विद्यार्थ्यांच्या किंवा अभियोगधारकांच्या हितासाठी आहे, त्यांच्यासाठी चांगली आहे आणि याचा फायदा अभियोगधारकांनाच होणार आहे। तर आय होप हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला कसा वाटला, हा नवीन सुधारित नियमावली जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। टेक केअर, बाय बाय।